मित्रांनो, आज आपण मालवण विषयी थोडी माहिती घेणार आहोत। कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारे तालुक्याचे शहर आहे। आपल्या चाकोरीबद्ध जीवनातील ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी पर्यटन हा एक अनोखा मार्ग आहे। सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलेले आहे। परंतु मालवण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस, मासे असा अनेकांचा गैरसमज झालेला आहे। मालवण तालुक्यातील निसर्गरम्य अशा गावात असलेली सुंदर मंदिरे सुद्धा पाहण्यासारखी आहेत। तर आज आपण अशीच काही मंदिरे पाहणार आहोत। मालवण परिसर फिरायचा म्हणजे सामान्य पर्यटकांसाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे। कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरून रिक्षा किंवा एसटीने 26 किलोमीटरचा प्रवास करून मालवणला पोहोचता येते। तसेच प्रायव्हेट बसेसने संपूर्ण महाराष्ट्रातून मालवणपर्यंत येता येते। सिंधुदुर्ग एअरपोर्ट अर्थात चिपी विमानतळावरून मालवण 12 किलोमीटरवर आहे। कुठल्याही कार्याची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने होते, म्हणून आज आपण पहिले मालवण येथील सुवर्ण गणेश मंदिर पाहूया। मालवणला आल्यावर आपण मालवण बस स्टँडवरून मालवण बाजारात प्रवेश करतो। मालवण बाजारपेठ ही सोमवार पेठ या नावानेही ओळखली जाते। बाजारपेठ पार केल्यावर आपल्याला मंदिराकडे जाण्याची दिशादर्शक पाटी दिसते। तिथूनच आपण सुवर्ण गणेश मंदिराकडे पोहोचतो। या मंदिराचे नाव जय गणेश मंदिर असेही आहे। हे मंदिर मालवण शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे। हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे।
समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिद्धी बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहत आपल्याला आशीर्वाद देत आहे असे आपणास वाटते। ज्योतिष भास्कर जयंत साळगावकर यांनी स्थापन केलेल्या या मंदिराला भेट देऊन आपण आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्या। मित्रांनो, माझ्या पुढील भागात आणखीन काही मालवण येथील मंदिरासह मी भेट देणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।